हेलो गाइस, दिस इज आर रोजिंकर सावत अँड स्वागत आहे आप सभी का दिल से. तर गाईज आज मी जातोय इकडे जरा फिरायला करंजाई साईडला आणि वातावरण बघू शकता तुम्ही. पाऊस तर पडला नाही अजून, कारण काय झालं काय माहिती, हवामान खात्याने काय खबर दिली लोकांना डेंजर खतरनाक मध्ये. तर चला आता जाऊया आपण. आणि बघू शकता वातावरण कसं एकदम क्लिअर कट. तर जावा आता फिरूया आणि एन्जॉय करूया आजचा दिवस. तर चला कंटिन्यू बनून राहा. तर गाईस बघू शकता बाईकवर चाललोय मी. एक आय मेल इथं. RIP जाने दो भाई, क्या कर सकते हो अभी. सो गाइस पहले मैं हिंदी ब्लॉग बनाता था ना, तो थोड़ा हिंदी भी मिक्स करूंगा मैं और मराठी भी हमारा मातृभाषा रहेगा. तो मराठी हिंदी मिक्स ऐसा ब्लॉग रहने वाला है अपन का. तो चलिए जाते अभी हमारे प्यारे से कॉलेज. और कॉलेज तो बंद है फिलहाल के लिए, तो मैं ऐसे ही घूमने जा रहा हूँ. तो चलिए जाते आगे आगे और देखते हैं आज का क्या सीन होता है. तो चलो कंटिन्यू बने रहे. तर गाईज बेसिकली काम तर झालं आहे माझं सगळं करंजाईमधचं. मी आता जातो आहे थोडंसं इनामबारी धरणाकडे. बघू शकता तुम्ही रोड. आता जाऊया. तर गाईज बघू शकता तुम्ही इकडचा व्ह्यू कसा एकदम खतरनाकमध्ये बघू शकता. या तर आधी आम्ही इकडे यायचो आंघोळ करायला. आता पाणी तर खूपच खाली गेलं आणि थोडंसं म्हणजे तेवढं स्वच्छ पाणी नाही दिसत आहे, कारण कोणी मासे पकडतं त्यामध्ये धुणत व्हायला. आता कोणी असा सीन होऊन जातो. तर बघू शकता इकडचा सीन एकदम खतरनाकमध्ये. ये देखो इसका बाल है. तर काय आता आलो मळ्यामध्ये आणि बघू शकता वातावरण कसं झालं एकदम खतरनाक मध्ये. आणि पाऊस पण पडला थोडाफार इकडे. तर आमच्याकडे मळ्यात नाही पडला, गावातच पडला. आणि बाकी बघू शकता तुम्ही वातावरण एकदम खतरनाक झालंय. पूर्ण साफ झालंय सगळीकडं. आता लवकरच पाऊस येण्याची शक्यता आहे. लवकरच पाऊस येईल आपल्याकडं आणि मग खतरनाक मध्ये व्हिडिओ बनवू आम्ही. तर चला कंटिन्यू बनवून राहा. आजचा ब्लॉग इथेच समाप्त करतो आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.